चिंचवडचा आपला गड पुन्हा मिळवण्यासाठी काबीज करण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली आहे। काका शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेत त्यांनी भाजपच्या पुढे एक आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केलाय। पण हे सगळं करत असताना भाजपच्या स्थानिक नेत्यांवर अजित पवार यांनी तुफान हल्ले सुरू केलेत। भाजपच्या स्थानिक नेत्यांना भ्रष्टाचाराचा आका म्हणत अजित पवारांनी भाजपवर बाका प्रसंग आणलाय। तर मग भाजपच्या नेत्यांनी सुद्धा अजित पवारांच्या चिरंजीवाचे प्रताप काढत त्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा प्रयत्न केलाय। त्या भ्रष्टाचाराचा आका तो आपल्याला संपवायचा आहे। त्या आकाला आपल्याला त्याची जागा दाखवायची। अरे कुठं तुम्ही पैसे काढावे? कुत्र्याच्या नसबंदीमध्ये पैसा काढ। मी देखील आरेला कार्य करणार आहे। मी एकतर कोणाच्या नादी लागत नाही, पण कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमधून भाजपच्या नेत्यांवर डागलेली ही टीकेची तोफ। पालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर पिंपरी चिंचवडमधून बोलताना अजित पवारांनी भाजपच्या कारभाराविरोधात आरोपांची जणू लढ लावून दिली। अजित पवारांनी पिंपरी चिंचवड भाजपवर घणाघात करताना जनतेला मोठं आवाहन केलंय। या शहरातील जो भ्रष्टाचार गेले काही वर्ष चाललेला आहे, त्या भ्रष्टाचाराचा आका तो आपल्याला संपवायचा आहे। त्या आकाला आपल्याला त्याची जागा दाखवायची। ते काम करण्याच्या करता आपण सगळ्यांनी आम्हाला साथ द्या। अजित पवारांच्या निशाण्यावर पहिल्या दिवसापासून भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे आहेत। अजित पवारांनी महेश लांडगेंवर टीकेचे बाण सोडणं कायम ठेवलंय। ही सगळ्यांना निवडून दिलं तर अजित पवार नेतृत्व करणार आहे। दुसऱ्यांना निवडून दिलं तर ज्याची मी त्याला नगरसेवक केलेलं होतं, त्याच्यानंतरच्या काळात स्टँडिंग कमिटी त्याला दिली। का दिली? तर विलास लांडेंना आमदारकीला तिथं त्रास होऊ नये म्हणून दिली। ह्या पट्ट्यांनी त्या स्टँडिंग कमिटीमध्येच काय करायचं ते केलं आणि तेच विलासच्या विरोधामध्ये पट्ट्यात निवडून आला। काय करायचं? आज काय प्रॉपर्टी झाली त्याचा विचार करा। कुठनं आला पैसा? अरे तुम्ही देखील इतके वर्ष काम करताय, तुमची काय परिस्थिती आहे? आज दादागिरी कुणाची चालली? मागचे बरेच दिवस झालं सारखं चालूच आहे। भ्रष्टाचार अमुक तमुक हे सगळं चालूच आहे। पण आता भ्रष्टाचारावर अशा व्यक्तीने बोलावं ज्याच्यावर महाराष्ट्र सरकारमध्ये जे घोटाळे गेलेले सगळे त्यांच्याकडेच आहेत आणि त्यांचं पण स्वतः नाव आहे त्याच्या एका घोटाळ्यामध्ये। मग असे 2-4 घोटाळे त्यांच्या लेखाचं नाव आहे। त्यांनी मला विचारावं, लय अवघड गोष्ट आहे ती प्रश्न विचारणं। त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं। पिंपरी चिंचवड महापालिकेवर भाजपची सत्ता होती। भाजपच्या कारभारावर अजित पवारांनी पुन्हा बोट ठेवलंय। कधी त्यांची भाषणं ऐकली? अरे कुठं तुम्ही पैसे काढावे? कुत्र्याच्या नसबंदीमध्ये पैसा काढ। जनाची नाही तर मनाची राव। हे कुठलं कारभार चाललेला आहे? अशा पद्धतीच्या या समस्यांनी केल्या। पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पात भ्रष्टाचार। पुणे जिल्ह्यात कुठंच नसबंदी नाही, तिथे कुत्री चावत नाही। महाराष्ट्रात कुठंच नसबंदी झाली, तिथे कुत्री चावत नाही। उगाच काय तर लोकांना दिशाभूल करायची नसबंदीमध्ये, कुठं अजून कशामध्ये। अरे तुमच्या जे मागचे विचार आहेत ना, जे तुमच्या डोक्यात जे घिसेपिटे विचार आहे ना, त्याची नसबंदी करा पहिली तुम्ही आणि मग बोला। त्याशिवाय तुमच्या डोक्यात विकासाचा विचारच येणार नाही। अजित पवार यांच्या टीकेला भाजपकडून जोरदार उत्तर देण्यात आलंय। केवळ 5 वर्ष भारतीय जनता पार्टी महापालिकेत पिंपरी चिंचवडला पुण्यात आम्ही सत्तेत आहोत। इथून मागे हे सत्तेत होते। मला असं वाटतं आज जेव्हा तुम्ही 1 वोट कराल 4 वोट तुमच्याकडे येतील। जुने प्रकल्प जुने प्रोजेक्ट तुम्ही पुण्यासाठी पिंपरी चिंचवड काय मला असं वाटतं जे केलं, आज जे प्रश्न तुम्ही मांडताय याचा विचार 20-25 वर्षापूर्वी तुम्ही करायला हवा का? तर तुम्ही सत्तेत होतात। तर मला असं वाटतं की त्यांनी ज्यावेळेला 5 वर्ष काम करण्यावरती जेव्हा ते टीका करतात तेव्हा 25 वर्ष तुम्ही जे काम केलं त्याच्यावरती यादी निघेल। पुणे आणि पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा एकेकाळचा गड। मात्र 2017 मध्ये भाजपनं अजित पवारांच्या गडाला सुरुंग लावला। त्यातच गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांना भाजपनं आपल्या गडाला लावलं। त्यामुळे अजित पवारांसमोर आव्हान निर्माण झालंय।
पुणे आणि पिंपरी चिंचवडची सत्ता काबीज करायची असा निर्धार त्यांनी केलाय. त्यातून अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवड पिंजून काढतायत. त्यातून अजित पवारांनी भाजपला अंगावर घेतलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.